मंदिराच्या आतल्या भागात आहे आपण आता. छान दिसते परिसर, रेखीव काम खूप सुंदर. 20 रुपयांच्या नोटेवरती असलेलं हे मंदिर, कैलास मंदिर, एकाच डोंगरातून कोरलेले. हा डावीकडे जो दिसतोय उभा कडा, हा तो डोंगर आहे जो मूळ होता इथून तिथपर्यंत, पण तो खोदून आणि करून हा हे मंदिर तयार केले. अतिशय सुंदर, म्हणजे डोक्यातच बसत नाही हा विचार की कसं केलं असेल आणि काय. मजली लेणी ही डोंगरात 3 मजले कोरलेत. लेणी क्रमांक आहे 12. खूप छान आहे. लेणी क्रमांक 10. सुंदर आर्किटेक्चर, किती सुंदर आहे बघा. हे आर्किटेक्चर बघा किती सुंदर कोरलंय मूर्ती. आणि त्या डोंगरातूनच, असं नाही की वरून थापले सिमेंट आणि नंतर त्यात कोरले, नाही. अप्रतिम. आणि दुसऱ्या मजल्यावर आहे. दरवाजाला कमान, कोरीव खांब, सुंदर. गॅलरीवर सुद्धा नक्षीकाम क्रमांक 6 जवळ हा धबधबा प्रवाहित आहे. वटवागळे बघ किती आहे तिथे. वटवागळे वेरूळच्या शेवटच्या लेण्या बघण्यासाठी आपण चालू इलेक्ट्रिक गाडीतून. जवळजवळ जंगलातूनच चाललोय आपण, जंगलाचा भाग आहे. आणि ही इलेक्ट्रिक गाडी आहे. आणि शेवटच्या लेण्या आहेत 2-3, त्या लांब आहेत, तर त्या बघण्यासाठी तिकीट सेपरेट काढून या गाडीतून जावं लागेल. आता 30 ते 32 लेणी बघून आपण आले 29 नंबरच्या लेणीला या गाडीतूनच. म्हणजे त्या 30 रुपयाच्या तिकीटातच तिकडचं दाखवून आता इकडे घेऊन आलेत आम्हाला. आणि इथं ही एक लेणी आणि सुंदरसा धबधबा एक इकडं आहे पाठीमागच्या बाजूला. त्या 2 गोष्टी बघायला आहेत. वेरूळची लेणी इसवी सनाच्या 7व्या शतकापासून 10व्या शतकापर्यंत राष्ट्रकूट आणि यादव राजांच्या काळात खोदली. इथे 100हून अधिक लेणी असून यापैकी 34 लेणी सामान्य लोकांना पाहण्यासाठी खुली आहे. कैलास मंदिरापासून येणारा जो रस्ता आहे तो तिकडनं इथपर्यंत येतो. असं ही शेवटची लेणी पाहता येते त्या रोडने आलं तर. मध्ये हा रस्ता बंद असतो. मग इकडनं फिरून ही व्हेकलने यावं लागतं. 29 नंबरची लेणी आहे. खूपच भव्य दिव्य आणि मोठी आहे. बहुतांश नंतरच्या काळातली असेल.
आपण कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला आलो. एलोरा केलं पूर्ण 3.5 तास लागले आणि आता आलो आहे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, म्हणजे एलोऱ्याच्या शेजारीचं तिथं. कृष्णेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर पुढचा स्टॉप आहे भद्रा मारुती मंदिर, खुलताबाद. इथं झोपलेल्या मारुतीचं मंदिर आहे. झोपलेला आहे मारुती, झोपलेला मारुती, भद्रा मारुती. आले आता बीबी मकबरा. 8 वाजेपर्यंत चालू असतो बीबी मकबरा, त्यामुळे आपण संध्याकाळच्या वेळेला इकडे यायचं ठरवलं. बीबी मकबरा आता जस्ट लाईट्स चालू झालेत, त्यामुळं खूप छान दृश्य दिसतं इथं. मन रिझवणारं दृश्य आहे. छानसं मोकळं आभाळ, संध्याकाळची वेळ. हा बीबी मकबरा छान, म्हणजे प्रत्यक्ष पाहण्यामध्ये ते लाईट्स जसे वाटतात ना तसे फोटोमध्ये कॅप्चर तेवढीच होत नाही येतो इथे, पण खूप छान वाटते बघायला. आणि इकडं एका डोंगरावर हे मंदिर आहे छोटंसं आणि लिंडे फळक आहे, त्याच्यातून हवा बघा किती छान आहे. आणि हे मंदिर बीबी मकबरा सगळं छान बघायला भेटते, मस्त वाटते. दिवसभर खूप थकल्यासारखं झालं, पण आता छान वाटलं इथे. आता इथंच थांबणार अर्धा पाऊण तास आणि नंतर मग पानचक्की बघायला जाणार. बीबी मकबरा हे दिसतात, पैसे टाकले चौक. बीबी मकबरा इसवी सन 1660मध्ये औरंगजेबाचा मुलगा शहजादा आझम शाह याने आपली आई दिलरस बानू बेगम हिच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधला. याची रचना ताजमहालाशी साधर्म्य सांगणारी असल्यामुळे ह्याला दख्खनचे ताज असेही म्हणतात. बीबी मकबरा बघून आपण आलोय पानचक्कीला. पानचक्कीचा अर्थ पाण्याच्या वेगावर चालणारी आटाचक्की, म्हणजे गिरणी अर्थात जातं. तर काय होतं, पाणी वरून पडतं आणि थोडं टर्बाईन सदृश एक बनवलेलं असतं आणि त्याच्यावरती ते जातं फिरतं, आणि म्हणून ह्याला म्हणायचं पानचक्की. जसं वाऱ्याच्या वेगाने चालणारी पवनचक्की, तशी पाण्याच्या फोर्सने चालणारी पानचक्की. जातं जे फिरतंय ते पाणी, त्याला खाली टर्बाईन जोडलेले आहे आणि त्याच्यावर वरून फोर्सने पाणी पडतंय आणि त्यामुळे ते फिरतंय. आणि ते पाहू शकता इथं पाणी पडून जातं वरती फिरते. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया आता या संभाजीनगर ट्रिपच्या पुढच्या भागात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.